हॅलो फ्रेंड्स, आज पुन्हा एकदा बुकिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पुन्हा चिटचॅटमध्ये आहोत आणि चिटचॅटमध्ये आपल्याबरोबर एक खूप वेगळं व्यक्तिमत्व आहे, मानसशास्त्रज्ञ आणि प्रख्यात लेखक डॉक्टर राजेंद्र बर्वे. तुम्ही त्यांना बऱ्याचदा टी व्हीवरती बघून ओळखत असाल, पण त्याही पलीकडे जाऊन ते खूप नावाजलेले मानसशास्त्रज्ञ आणि लेखक आहेत. तर आपण त्यांच्या लेखन या अंगाविषयी गप्पा मारणार आहोत. हा राजेंद्र सर. तर पहिला प्रश्न मला तुमचा असा आहे की एकूणच तुमची लिखाणाची सुरुवात कशी झाली? म्हणजे एका साईडला डॉक्टरकी असेल किंवा पेशा असेल, साईड बाय साईड लिहिणं आणि त्यातही मराठीत, हा सगळा प्रवास ऐकायला आवडेल. डॉक्टर म्हणून काम करत असताना आणि सायकॅट्रिस्ट म्हणून काम करत असताना सातत्याने वेगवेगळे अनुभव येत असतात. म्हणजे ही सगळी सर्व्हिस देणारी प्रोफेशन आहे, पण त्याच्याबरोबर माणसाच्या मनाशी, माणसाच्या शरीराशी भिडणारं असं हे शास्त्र आहे. त्यामुळे माणसाच्या मनाची आणि माणसाच्या स्वभावाची खूप पहिल्यापासून ओळख होत गेली की एखाद्या दुःखाला, आजाराला, आनंदाच्या प्रसंगाला, कुटुंबातल्या आजारपणाला लोक कसं तोंड देतात, काय त्यांचे विचार असतात, आपलं दुःख कसं पचवतात, दुःख कसं पचवू शकत नाहीत, किंवा आपल्या दुःखाचा दुसऱ्यावरती कसा बोजा टाकतात, हा सगळा लोकांच्या जीवनाचा प्रवास मी बघत होतो. आणि मला असं वाटतं की प्रत्येक डॉक्टरमध्ये एक असा निरीक्षण करणारा एक माणूस असतो. त्या निरीक्षण करणाऱ्या माणसाला जर आपले विचार लोकांना समजतील, आवडतील आणि त्यांचे वाटतील, अशा पद्धतीने जर आपण लोकांच्या समोर ते घेऊन गेलो तर त्यांना लोकांना खूप आवडतं. कारण कितीही काही वाचलं, कितीही नवीन टेक्नॉलॉजी आली, नवीन चॅनल्स आली, नवीन पुस्तकं आली, नवीन गॅजेट्स आली, तरी माणसांना वाचायला आवडतं हे आपण विसरू शकत नाही. आणि माणसाने ह्युमन इंटरेस्ट स्टोरी वाचायला आवडतात. माणसानं दुसरं माणूस बघायला आवडतं आणि दुसऱ्या माणसाची जीवनात डोकावून बघावंसं वाटतं. एक खूप मजेशीर एक्सपेरिमेंट आहे की एका पिंजऱ्यामध्ये चिंपन्झीला ठेवलं होतं आणि ते ऑब्झर्व करत होतं की हे काय करतं चिंपन्झी. तर तो काय नाही, थोडंसं त्यांनी चाळी केले, माकडी चेष्टा केली इकडे तिकडे आणि मग गप्प राहिलं. मग त्याच्या शेजारच्या पिंजऱ्यामध्ये आणखीन एका चिंपन्झीला त्याने आणून ठेवलं आणि मग ते ऑब्झर्व करायला लागले की त्यांनी सहज बघता हालचाल करता त्या चिंपन्झीच्या लक्षात आलं की शेजारच्या पिंजऱ्यामध्ये पण एक आहे चिंपन्झी बरं का. तर मग त्याचं सगळं त्यांनी आपलं बाकीचं सगळं सोडून दिलं आणि तो फक्त ते चिंपन्झीकडे बघत राहिला. म्हणजे माणसाच्या मेंदूमध्ये हे असं त्यांनी इनहेरिट केलं की दुसऱ्या माणसाविषयी त्याला कुतूहल वाटतं, आकर्षण वाटतं आणि जास्तीत जास्त त्याला माहिती करून घ्यावीशी वाटते. हे मी वाचत होतो, अनेक वर्ष वाचत होतो आणि मला असं वाटलं की या गोष्टीची समज मराठी वाचकांपर्यंत नेली पाहिजे. आणि हा सगळा विचार आहे की कोणत्याही घटनेमागची मानसिकता काय आहे, मनोरुग्णता नव्हे तर मानसिक काय घडामोडी होत असतात हे कळायला लोकांना खूप इंटरेस्ट आहे. म्हणून मी लिहित गेलो. मला असं वाटतं की लिहिणारा लेखक असतो ना, तो मजकूर लिहितो, मग प्रकाशक त्याला कादंबरी म्हणतो किंवा त्याला कथा म्हणतात किंवा त्याचं काहीतरी वर्गीकरण करतात. माझ्या मते असं काही नसतं. आपल्याला वाटत असतं ते आपण लिहित असतो. बाकीच्या लोकांनी ती गोष्ट म्हणून वाचावी, काय बोधामृत म्हणून वाचावी, बोधकथा म्हणून वाचावी, काही त्याला नाव द्यावं, असं मी लिहित गेलो. आणि माझ्या वाचकांना ते खूप आवडलं. आणि गंमत म्हणजे मी सुरुवातीला लोकप्रभामध्ये लिहायला सुरुवात केली. त्यावेळेला ज्या संपादक होत्या वसुंधरा पेंडसे नाईक, त्यांच्याशी माझी बातचीत झाली आणि म्हटलं की त्या म्हणाल की तुम्ही का लिहित नाही या विषयावर. म्हटलं हो, लोकांना इंटरेस्ट आहे का. ते म्हणाले की तुम्ही असं कसं म्हणता, महाराष्ट्रामध्ये रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले, तर तुम्ही मनाच्याविषयी लेख का नाही लिहित. म्हणून आम्ही ते म्हणाल की आपण या सदराचं नाव पण मनाचे लेख असंच ठेवूया, की मनाचे श्लोक तसं मनाचे लेख असं. आणि मग लिहायला सुरुवात झाली. लोकांना आवडायला लागलं आणि मी त्यांना विचारलं, म्हटलं आपला वाचक कोण आहे. तर त्यांनी मला 2 उदाहरणं दिली. त्यांनी सांगितलं की आपले पुष्कळ वाचक मुंबईत आहेत. ते लोकलनी प्रवास करत असताना त्यांच्याजवळ मासिक असतं आणि ते गर्दीतनं प्रवास करत असतात आणि ते असं धरून वाचत असतात. तर तिथे पण त्याला वाचावंसं वाटलं पाहिजे. म्हणजे त्या गर्दीमध्ये त्याचं मन रमलं पाहिजे वाचताना, हे तुम्ही लक्षात ठेवा. दुसरा म्हणजे कुठच्या तरी कोकणातला, देशावरचा, घाटावरचा कोणीतरी एखादा सर्वसामान्य माणूस आहे की जो
तुटपुंज्या पगारात नोकरी करतो, तो रद्दीच्या दुकानांना जाऊन जुने अंक आणतो आणि दुसऱ्या शेजाऱ्याकडनं बॉरो करतो आणि वाचतो, त्याला पण वाटलं पाहिजे की ही माझी गोष्ट आहे. असं त्यांनी मला सांगितल्यानंतर मला असं वाटलं की मला नस सापडली की मला काय लोकांना हवं आहे आणि लोकांना काय ऐकायचं आहे, वाचायचं आहे हे लक्षात आलं. आणि मला सांगायची खूप भरभरून सांगायची खूप इच्छा होती, सांगत गेलो. हाच मुद्दा मला हे वाटतं की आपल्याकडे गैरसमज खूप आहेत. म्हणजे सायकायटिस्ट म्हणजे मनोरुग्ण असं डायरेक्ट समजलं जातं. आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवरती विशेषतः मानसशास्त्रावरची पुस्तकं, म्हणजे कथावर येणं अगदी टफ माइंड असेल, अगदी थेअरी सांगणार अशी पुस्तकं तुमची आली. मग ती बरीच आहेत, म्हणजे 10-15 पुस्तकं अशी सगळी आली. मग या पुस्तकांना प्रतिसाद कसा होता? म्हणजे त्याची मांडणी वेगळी असायला लागते, त्याच्यामध्ये सगळेच खूप बदल असतात नेहमीच्या पुस्तकांपेक्षा. तर याविषयी ऐकायला बरोबर. अगदी सुरुवातीला मी पुस्तक लिहिलं झोपेवरचं, तुमची झोप तुमच्या हाती. नंतर मी भीतीवरती पुस्तक लिहिलं. 20 पुस्तकं आहेत माझी. तर ते लिहिण्यामागची प्रेरणा खरं म्हणजे अशी आहे की जे मनोरुग्ण म्हणून येतात किंवा ज्यांना अडचणी म्हणून येतात ते म्हणतात की तुम्ही काहीतरी आम्हाला वाचायला हवं आहे या बाबतीत. तेव्हा ते इंटरनेट नव्हतं, विकिपीडिया नव्हतं, काहीच नव्हतं. तर तुम्ही काहीतरी आम्हाला द्या. मग मी त्यांना थोडं नोट्स काढून देत असे, मी थोडंसं कागदावर लिहून देत असे की हे मला वाटतं ते वाचा. पण मला असं कोणतंही पुस्तक रेकमेंड करावं मराठीतलं असं नव्हतं. मग मला वाटलं की नाही तर आपणच लिहायला पाहिजे. जर नसेल तर मी कशाला सांगत होतो की बघा मराठीत पुस्तकच नाही, कोणी लिहितच नाही. त्याच्यापेक्षा मी म्हटलं की चलो हम लिख लेंगे. म्हणून मग असं लोकांना त्यांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न, माणसांचा ताण जो आहे ना विनायक, तो भारत पाकिस्तानचे संबंध कसे असावेत, मनमोहन सिंगांनी आर्थिक धोरण कोणतं स्वीकारावं, पी चिदंबरमचं चुकतं का बरोबर आहे, सुशीलकुमार शिंदेनी अधिक कडक भूमिका घ्यावी की नाही, हे त्याला गप्पा मारायला बरं असतं. पण त्याच्या मनाला भिडणारा जो असतो ना, तो माझ्या बायकोशी माझं पटत नाही, मुलं माझं ऐकत नाहीत, सासू सासरे किटकिट करतात, आई वडील ऐकत नाहीत, म्हातारे झाले तरी सारखं सांगत राहतात, किंवा तरुण माणसं म्हणतात आमची मुलं आमचं काही ऐकत नाहीत. हा सर्वसामान्य माणसाचा चिंतेचा विषय आहे आणि त्याच्याविषयी त्याला मार्गदर्शन पाहिजे. आणि ते जर त्याला मिळालं तर त्याचं जे रोजचं जीवन आहे ते आनंदमय होऊ शकतं, त्याच्यामध्ये तो मार्ग काढू शकतो, त्यातनं स्वतःशी एक वेगळा संवाद साधू शकत असतो असं मला वाटतं. आणि हे सांगण्याकरता जे मी काही केलं ते याच वाचकाकरता, नंतर रेडिओवरती खूप मुलाखती झाल्या म्हणजे ह्या श्रोत्यांकरता, टेलिव्हिजनवरती स्टार माझावरती आणि ABP माझावरचं माझा 4 वर्ष येस विचार म्हणून कार्यक्रम चालू होता. म्हणजे प्रेक्षकाला सगळ्यांना त्यांच्या मनाला भिडेल, त्यांना सतावणारे प्रश्न आपण सोडवू शकतो का, असं आपण काहीतरी त्यांना सांगू शकतो का असं वाटलं आणि ते सांगत गेलो. त्याची पुस्तकं होत गेली. काही मात्र पुस्तकं अशी आहेत की जी मला लोकांनी सांगितलं की मानसिक ताणतणावावरती पुस्तक नाही, तुम्ही लिहा. आता गंमत अशी आहे ना विनायक की मला तुझ्या वयाची मुलं येऊन म्हणतात, सर तुम्ही इंग्रजीमध्ये का लिहित नाही? रिवर्स बोस आहे, इंग्रजीमध्ये तुम्ही का लिहित नाही? तर मी म्हटलं इंग्रजीमध्ये खूप लिहिलेली पुस्तकं आहेत ती तुम्ही वाचा, पण तुम्ही लिहिलेली नाही आहेत. मग मी आता विचार करतो, आता ही सगळी माझी पुस्तके इंग्रजीमध्ये आणण्याचा विचार करतो आहे. त्याची सुरुवात मी अशी केली आहे की मी एक नवीन ऑडिओ CD तयार केलेली आहे, साऊंड माइंड नावाची. ती इंग्रजीमध्ये केलेली आहे. मी एक छोटी व्हिडिओ फिल्म केलेली आहे, माइंड युअर बॉडी म्हणून. त्याच्यामध्ये आपलं मन आपल्या शरीराचा कसा सांभाळ करतं, काही कसं करू शकत नाही. कधीकधी मन हट्टी असतं, कधीकधी शरीर हट्टी असतं. तर त्या दोघांचा ताळमेळ कसा असतो ह्याचा थोडा आलेख काढण्याचा प्रयत्न केला आहे. अच्छा, बरोबर. तुम्ही तिसरं जे लिखाण केलं ते म्हणजे डेली कॉलम, म्हणजे जवळपास 365 दिवस दररोज 300-400 शब्द लिहिणं, ही एक खूप मोठी वेगळी प्रोसेस आहे. खूप क्रिटिकल आणि खूप महत्त्वाची असते. तर ही प्रोसेस आम्हाला ऐकून घ्यायला आवडेल. लोकसत्तामधल्या कॉलम, लोकसत्तामधला कॉलम हा मी लिहायला सुरुवात केल्यानंतर गिरीश कुबेर आणि माझं बोलणं झालं. तेव्हा ते म्हणाले की तुम्ही चांगले लिहिता, तुम्ही लेखक आहात, तुम्ही हौशी लेखक आहात, तुम्हाला 360 दिवस लिहायचं आहे, कल्पना आहे का? मी म्हटलं हो कल्पना आहे, आम्हाला वाटतं तुम्ही लिहाल.
म्हटलं मला पण वाटतं मी लिहीन. अशी सुरुवात झाली. आणि मग मला असं वाटलं की खूप सूक्ष्म अशा गोष्टी असतात रोजच्या जीवनातल्या. एखादं रस्त्यावरचं पडलेलं फूल, एखादं सुंदर आकाराचं पान, एखादा जुना जुन्या सिनेमातलं एखादं दृश्य, एखादा मनात रेंगाळणारं गाणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनाला एक क्षणभर का होईना, काय 5 मिनटं का होईना, 2-3 मिनटं का होईना, मनाला खूप आनंद देतात. म्हणून त्या सदऱ्याचं नाव मनमोराचा पिसारा ठेवलं की हा पिसारा फुलायला काही लागत नाही आपल्याला, तो फुललेलाच असतो. आपण मनात बघत नाही डोकावून की माझ्या मनाचा पिसारा फुललेला आहे. आणि मग ते मला अशी त्याची वेगवेगळ्या गोष्टी दिसत गेल्या. आणि मी त्या निमित्ताने खूप अभ्यास पण करायला लागलो की आपल्याला आजूबाजूला दिसणारं जे भवताल आहे, जो निसर्ग आहे, फुलं आहेत, त्यांचे गंध आहेत, वास आहेत. मी एका फुलावरती लिहिलं की जे मला फूल खूप दिवसात दिसलं नव्हतं, वाघनखीचं फूल. त्याला चेटकिणीचा हात असंही म्हणतात. तर त्या फुलावर मी लिहिलं की हे फूल मला माझ्या बालपणात घेऊन जातो. त्याची म्हणजे मी ज्या जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यामध्ये त्याची गौर म्हणून पूजा करतात. म्हणजे गौरीच्या वेळेला ते फूल ठेवलं असतं आणि ते गौरीचं रूप म्हणून पूजा केली जाते. कारण रंग वगैरे अतिशय सुंदर असतो त्याचा, पिवळा, जर्द, लाल, गुलाबी असे रंग असतात. तर म्हटलं मला हे खूप वर्षात फूल दिसलेलं नाही आहे, मला त्याची खूप आठवण येते. तर तुम्हाला म्हणजे वाचकांनी इतकी फुलांची चित्र पाठवले की म्हणजे सगळ्या भारतातनं एक वाचक होते, त्यांचा मुलगा नागालँडला होता, कोणी मणिपूरला होते, कोणी पंजाबमध्ये. जे मराठी वाचक मुंबईतले होते त्यांनी आपल्या मुलांना कळवलं की तिकडे आहेत का बघ फुलं. आणि तिकडनं मला त्याचे फोटो परदेशातनं लोकांनी फोटो पाठवले की इकडे हे असं रेअर वनस्पती म्हणून ठेवलेली आहे. आणि खूप मजा आली, खूपच गंमत वाटली की एका छोट्याशा फुलानी त्या फुलाशी मी जोडला गेलो. आणि त्या फुलाशी जोडलेली मला इतकी माणसं भेटली आणि त्यांच्या आयुष्यामध्ये काही दिवस ते फूल असं रेंगाळत होतं. आणि त्या फुलाचा आनंद त्यांनी घेतला, मी घेतला आणि खूप मजा आली. तसंच मी एक नलिनी जयवंत आणि देवानंदचं गाणं आहे, जीवन के सफर में राही मिलते है बिछड़ने को. तर ते गाणं लतानी पण म्हटलं आहे, लता दीदींनी पण म्हटलं आणि किशोर कुमारनी म्हटलं. किशोर कुमार तर जास्त प्रसिद्ध आहे. तर लता दीदींनी पण गाणं म्हटलेलं आहे. आणि त्याचा सिनेमा खूप छान आहे, सिक्वेन्स खूप छान आहे. नलिनी जयवंत आणि देवानंद असे आहेत. तर नलिनी जयवंत मुकाभिनय तिने केला आहे, तो मी सगळ्या शब्दामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे देवानंद तिच्या खोड्या काढतो, मी म्हटलं हात रे मेल्या, किती त्रास देतोस मला, किती अंगचटी येतोस, नको माझी चेष्टा करूस. ती रुसते, ती रागावते, तिला ते आवडत असतं, तिला तो दूर गेलेला एक सेकंद आवडत नाही. हे सगळे बारीक सारीक तिच्या मनावरच्या जे छटा होत्या, चेहऱ्यावर उमटणाऱ्या, त्या सगळ्या लिहिल्या आणि भरभरून लोकांचा प्रतिसाद आला. असं मी लिहित गेलो. नंतर मग आम्ही एक म्हटलं की मला जीवन जगायचं कसं हे मला कोणाकडनं शिकायला मिळालं. तर मग ड्रायव्हिंग इन्स्ट्रक्टर एक मी तयार केला. मग तो मला सांगत असतो. मग मला कळतं की अरे हा ड्रायव्हिंगचे लेसन्स देत नाही आहे, जीवनाचे लेसन्स देतो आहे. मग त्याची मजा आली. लहानपणी माझ्याकडे कुत्री आणि मांजरं होती. मग मी एक कॅरेक्टर तयार केली, कुकुर कुत्र्याचं नाव आणि बोकी कुत्रीचं नाव. आणि मग ते एकमेकांची कसं जुळवून घेतात. तर ते असं आहे की जणू काही ती माझी लग्नाला म्हणजे उपवर झालेली मुलगी आहे आणि ती मांजर आहे. तर जवळजवळ अर्ध वाचेपर्यंत लोकांना वाटतच नाही की मांजरीविषयी मी लिहितो आहे. मग मी बोकी इंट्रोड्यूस करतो की आता या बोकीचं वरसंशोधन मला करायचं आहे. पण तीच जाऊन वरसंशोधन करते, म्हणजे जशी मुलगी आपल्या मित्राला घेऊन येते, मग माझी ओळख करून देते आणि दोघं पळून जातात असं. तर हे खूप वाचकांच्या मनाला भिडलं. त्यांना वाटलं की माझ्या घरातल्या मांजराविषयी मला जे आपुलकी आहे, ओढ आहे आणि ज्यांनी माझं जीवन समृद्ध होतं आहे ते इथे मला त्याचं प्रतिबिंब दिसतं आहे. असं खूप मजा आली ते लिहायला. वाद, सामाजिक प्रश्नांसाठी, वादग्रस्त विषयांवरती संवाद, विधायक जाणीवेसाठी, सकारात्मक विचारांशी एक असा कार्यक्रम जो दर सोमवारी कोल्हापूरकरांसाठी सादर होतो. एक असा उपक्रम जो आपल्या सभोवतालच्या घटना, विषयांना वाचा फोडतो. संवाद प्रतिवाद, कला, क्रीडा, राजकीय, सामाजिक विषयांचं व्यासपीठ, जिथं चर्चा होते
प्रत्येक प्रश्नाच्या दोन्ही बाजूंची. जिथं प्रोत्साहन दिलं जातं कलाकार, पर्यावरण रक्षण, नागरी कर्तव्य आणि सामाजिक जाणीवेला. जिथं वाद होतो परस्पर विरोधी भूमिकांचा आणि जिथं संवाद घडतो सकारात्मक विकासाच्या मनांचा. संवाद प्रतिवाद दर सोमवारी रात्री 10 वाजता आणि मंगळवारी सकाळी 10 वाजता पहा फक्त बी मूव्हीजवर. पुस्तकं म्हणा, तुमचे कार्यक्रम म्हणा किंवा हा कॉलम असू दे, तुम्ही बऱ्याच माणसांच्या जीवनावरती प्रभाव टाकलेला आहे, कळत न कळत. तर तुम्हाला खूप रिॲक्शन्स येत असतील, पण यातल्या अशा आवडणाऱ्या किंवा अजूनही मनात राहिलेल्या रिॲक्शन्स कुठल्या, किंवा हां यांनी माझा दिवस बनवला किंवा यांच्यासाठी मी लिहिलं, असं कधी वाटलं? खूपदा मुंबईपर्यंत येऊ न शकणारे किंवा ज्यांना मुंबईपर्यंत येण्याचं भाडंही परवडत नाही, डॉक्टरांची फी परवडत नाही किंवा असे आहेत, अशी खूप अगदी गडचिरोली, नंतर चंद्रपूर किंवा कोकणातल्या एखाद्या छोट्या गावातनं अशा लोकांचे त्यांनी थोडे थोडे पैसे जमा करून फोन केलेले असतात की आम्ही लायब्ररीमधनं पुस्तक आणलं आणि मी वाचलं आणि हे वाचून तुम्ही माझ्या आयुष्यात इतका फरक केलेला आहे, तुम्ही माझं आयुष्य इतकं सुंदर बनवलेलं आहे की तुमचा फोटो कुठेतरी मला सापडतो, तुम्ही माझ्या पाकिटात ठेवलेला आहे. रोज त्या फोटोकडे बघतो आणि म्हणतो की या माणसाने मला जगण्याची प्रेरणा दिली. त्या माणसांचं नावसुद्धा आता माझ्या लक्षात नाही, पण असं खूप मनाला स्पर्श करून जाणारे लोकांनी अनुभव कळवलेत. आणि मी म्हणतो की मी तुमच्याच करता लिहिलं आहे बरं का. तुम्ही माझ्यापेक्षा लहान आहात, पुस्तक लिहिलं तेव्हा तुमचा जन्म झालेला नव्हता. म्हणजे विनोदानी त्याला म्हणतो की पण अरे सुरेश पवार नावाचा एक मुलगा आहे, तो त्याला हा प्रश्न पडणार आहे हे मी 40 वर्षापूर्वी ओळखलं होतं आणि तुझ्याकरता लिहिलेलं आहे. गंमत वाटते त्यांना, मजा वाटते त्यांना. कधीकधी पेशंट्स पण म्हणतात की एका पेशंटने मला असं म्हटलं होतं, म्हणजे मला असं वाटतं की माणसाला खूप सन्मान मिळतात, खूप पैसे मिळतात, समृद्धी मिळते, प्रसिद्धी मिळते, काय हवं ते मिळतं. पण एका रुग्णाच्या आईने मला येऊन सांगितलं की तुम्ही त्याची आई आहात. म्हटलं याच्या पलीकडे माझा आयुष्यात कोणी सन्मान करू शकणार नाही की एक आई आपल्या मुलीबद्दल असं म्हणते की मी जन्म दिला तिला फक्त, पण तुम्ही तिची खरी आई आहात. म्हटलं मी भरून पावलो. याच्यापेक्षा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा मोठा सन्मान करू शकत नाही की ही जिवंत आई तुझ्यासमोर बसलेली आहे. खूप गोड असे चटका लावणारे, मनाला खूप आनंद देणारे असे प्रसंग पुष्कळ येतात आयुष्यामध्ये. काय जे आठवतात ते सांगतो. आता थोडासा वेगळा प्रश्न, कदाचित थोडा चाइल्डिशही वाटेल, पण मला हा कायम प्रश्न पडत आला की ज्याचं उत्तर मला असं वाटतं की तुम्ही देऊ शकाल. की इतकी सारी सेल्फ डेव्हलपमेंटची पुस्तकं निघतात, त्याचे आजकाल ढिगानं कोणीही उठून कार्यक्रम करायला आले बाणगोळासारखे, तर खरेच यांना माणसाच्या आयुष्यात फरक पडतो का? आणि जर का तो पाडायचा असेल त्या सेल्फ डेव्हलपमेंट पुस्तक, तर नक्की काय करायला पाहिजे? आपल्याला ना याचं उत्तर खूप आधी मिळून गेलेलं आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. म्हणजे आपल्याला खरं म्हणजे ना जीवन आनंदाने जगण्याकरता खूप मंत्र मिळत असतात आणि आपल्याला वाटतं की त्या मंत्रात शक्ती आहे. मी माझ्या देवाचं नाव घेतलं, हा मंत्र उच्चारला तर माझ्या शक्ती येईल असं त्यांना वाटत असतं. मी हा कार्यक्रम केला म्हणजे मला ते जमू शकेल. तर आपण ते पुरेसं नसतं. मी त्यांना म्हणतो की बघा असं असतं की मी त्यांना तर्फेचं उदाहरण देतो. लिव्हर त्याला एक फलक्रम असतो आणि त्याच्यावरती तोलून धरलेलं असतं ते. तर इट इज ओन्ली अ डिव्हाइस, इट्स ओन्ली अ टूल. तुम्ही तुमचं मन उघडण्याकरता, मनाची वेगवेगळी दालनं उघडण्याकरता कोणीतरी मला चावी दिली आहे. तुम्ही कुलूप फोडून पण आत गेला असतात, पण चावी दिली तर जरा सोपं होतं. पण एकदा उघडून आत काय करायचं हा तुमचा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. आणि त्याला जी एक कमिटमेंट लागते. आपल्याकडे काय होतं आहे की एक मी माझ्या प्रोग्रामनंतर मी असे प्रोग्राम करतो, त्याच्यानंतर म्हटलं की आत्ता प्रोग्राम संपला म्हणजे दिवस संपला. आत्ता जेव्हा आपण संपतो आहे तेव्हा खरी सुरुवात होती. आणि मी त्यांना सांगतो की मी तुम्हाला दिलेले विचार आहेत किंवा कोणी सांगितलेले चांगले विचार असतात ते तुमच्या मनात रेंगाळू देत आणि ते तुमचे पासवर्ड्स आहेत. त्यांनी तुमची आयडेंटिटी तुम्हाला माहिती आहे, पण पासवर्ड असल्याशिवाय तुम्हाला तुमची ईमेल उघडता येत नाही. तसे पासवर्ड्स आहेत. हे पासवर्ड तुम्ही वापरा.
मंत्रामध्ये शक्ती नाही आहे, पासवर्डमध्ये शक्ती नाही आहे, आत काय ठेवलं त्याच्यात शक्ती आहे आणि त्यातनं तुम्हाला मिळतं. आणि देन दॅट इज द न्यू थिंग. हे ते थोडं कमर्शियलायझेशन त्याचं झालेलं आहे, व्यापारीकरण झालं आहे. त्याच्यामुळे फील गुड खूप मिळतं, परंतु डू गुड मिळत नाही. ते डू गुड आपल्याला मिळायला पाहिजे आणि ते आपण अजमावायला पाहिजे, आपल्याला प्रत्यक्षात आणलं पाहिजे. नाहीतर श्लोक पाठ केले, ज्ञानेश्वरी उलटी म्हणून दाखवतात, पण गीता म्हणून दाखवतात, पण तशी चिडचिड, तशीच रागवारागवी, तसंच जीवन हैराण झालेलं, तसंच कुटुंबातल्या लोकांना वाईट वागवणारं खूप माणसं भेटतात अशी की ज्यांना नर्मदेतले गोटे काही फरक पडलेला नसतो. आणि पाडायचं असेल तर एक क्षण लागतो. मी त्यांना म्हणतो की जेव्हा आकाशामध्ये वीज कडकडते तेव्हा किती सेकंद असतं ते, त्या एका सेकंदामध्ये सगळं तुमचा परिसर उजळून जाऊ शकतो. तुम्हाला कधीही न दिसलेली गोष्ट त्या एका सेकंदात दिसू शकते आणि मग तुम्हाला कळतं की कोणती गोष्ट कुठे आहे, त्याचा फॉलोअप करा. हा खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मेसेज आज आम्हा सगळ्यांना मिळाला की नक्की या कार्यक्रमाकडे कसं बघावं. हा एक पासवर्ड आहे आणि हा खरा कॉम्प्युटर नव्हे, कॉम्प्युटर स्वतःमध्ये जायचा आहे. आता एक शेवटचा प्रश्न, आपल्याला वेळेचं लिमिट आहे. आत्ताचा सुद्धा कालावधी असा आहे की रिसेशन चालू आहे. कालच अगदी ऑफिशियली टाइम्स ऑफ इंडियाने दिलं की अनएम्प्लॉयमेंट वाढतं आहे. तर या सगळ्या बॅकग्राऊंडमध्ये तुम्ही आजच्या तरुणाईला, विशेषतः जी आज तुम्हाला ऐकते त्यांना काय सांगा? आता ना मला असं वाटतं की खूप तरुणी येतात माझ्याकडे आणि ते म्हणतात की आम्ही हे शिकलो आहे, ते शिकलो आहे, माझ्याकडे हे ग्रॅज्युएशन आहे, मी MBA केलं आहे, MMS केलं आहे. म्हटलं आता डिग्री हॅज स्टॉप मॅटरिंग. व्हॉट रिअली मॅटर्स, खरा कशाने आयुष्यात फरक पडतो, तुमची लर्निंग कपॅसिटी काय आहे, तुमच्याकडे तुम्ही किती लवकर शिकू शकता, तुम्ही शिकलेलं जे कालबाह्य झालेलं आहे ते तुम्ही उचलून फेकून देऊ शकता आणि नव्याने काहीतरी शिकू शकता जे आधीच्या शिकण्यापेक्षा पूर्णपणे वेगळं असू शकेल. ही कपॅसिटी ज्या माणसाकडे आहे तो आयुष्यात काही करू शकतो. आणि मला असं वाटतं की घोकमपट्टीच्या आणि अशा आत्ताच्या ज्या एज्युकेशन सिस्टीम ज्याच्यामध्ये आपण ऑपरेट करतो आहे त्याच्यामध्ये शिकायचं कसं हा अत्यंत महत्त्वाचा विषय पूर्णपणे दुर्लक्षित राहिलेला आहे. देर इज टीचिंग, देर इज नो लर्निंग. आणि काही गोष्टी टीचेबल असतात, शिकवता येण्यासारख्या असतात आणि काही गोष्टी लर्नेबल असतात. ते लर्नेबिलिटी आपली वाढवली पाहिजे. टीचेबिलिटी जगामध्ये खूप आहे. आत्ताच्या जर तुम्हाला रिसेशन आला आहे, तुम्हाला जॉब नसेल तर इट्स अ गोल्डन अपॉर्च्युनिटी. तुम्ही संपूर्णपणे तुमचं नवीन जीवन बेतू शकता, नवीन जीवन निर्माण करू शकता. आपल्याकडे खूप नव्या नव्या भाषा शिकता येतात. भारतामधल्या सगळ्या भाषा जरी आपण शिकलो तरी त्या समृद्धीने आपण जगू शकू. तुम्हाला पटकन नोकरी मिळू शकेल. तुम्ही परराज्यात जाऊन काम करू शकाल, परदेशात काम करू शकाल. युरोपियन भाषा यायला पाहिजे, साऊथ ईस्ट एशियन भाषा यायला पाहिजे, जपानी भाषा यायला पाहिजे, जर्मन भाषा यायला पाहिजे. मी आता जपानला जाऊन आलो, तरुण मुलं भेटायची. जपानी लोकांना आता काही वर्षात बघा जपानी लोक इंग्रजी बोलायला लागतील, पण जग जपानी बोलणार नाही कारण आपण प्रयत्न करत नाही, ते प्रयत्न करतात. चिनी लोक आता इंग्लिश बोलायला लागतील पण जग चिनी नाही बोलणार. म्हणजे त्यांच्याकडनं जी प्रोसेस सुरू झालेली आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. आत्ता माझ्याबरोबरच्या तरुणांनी हे जरी केलं तरी आयुष्यात ते पुढे खूप जाऊ शकतं. थँक्यू राजेंद्र सर. खूप महत्त्वाचं आणि खूप वेगळ्या विषयातलं काहीतरी ऐकायला मिळालं. त्याबद्दल समस्त कोल्हापूरकर आणि चॅनल बीतर्फे तुमचे खूप आभार. थँक्यू. प्रत्येकालाच उत्सुकता असते भविष्य जाणून घ्यायची. म्हणूनच चॅनल बी सादर करीत आहे गुरुप्रसाद ज्वेलर्स प्रायोजित प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ महेंद्र इनामदार यांची हस्तरेषा शास्त्रांची संपूर्ण माहिती सांगणारी मालिका हस्तरेषा. हस्तरेषा शास्त्रासंबंधी आपले प्रश्न आपल्या नावासह या नंबरवर SMS करा आणि तुम्हाला वैयक्तिक प्रश्नासंबंधी मार्गदर्शन हवं असेल तर आपल्या उजव्या आणि डाव्या हाताचा ठसा आणि आपला प्रश्न चॅनल बी च्या कार्यालयाकडे पाठवा. संस्थेकडे असणारी दुर्मिळ ग्रंथसंपदा हा संस्थेचा एक अमूल्य ठेवा आहे. यामुळेच करवीर नगर वाचन मंदिर हे अतिशय नामवंत अशा ग्रंथालयांमध्ये गणलं जातं.
संस्थेच्या स्थापनेपासूनची जवळपास सर्व पुस्तकं आजही उपलब्ध आहेत. सन 1900 पूर्वीची ग्रंथसंपदा आपण पाहिल्यास त्यामध्ये 177 नाटकं, 167 कविता संग्रह, 705 मराठी पुस्तकं तर जवळपास 6000हून अधिक इंग्रजी पुस्तकांचा समावेश आहे. या साऱ्या पुस्तकांची यादी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. कित्येक जुनी संगीत नाटकं आणि त्यांच्या मूळ संहिता फक्त करवीर नगर वाचनालय मध्येच मिळू शकतात. इथं असलेल्या महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी अत्यंत जुनी अशी ज्ञानेश्वरी हा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या प्रतीत प्रत्येक पानावर फक्त 9 ओळी असून प्रत्येक ओळीत 9 शब्द आहेत. अत्यंत काळजीपूर्वकरित्या हा ऐतिहासिक ठेवा जपलेला आहे. शिवकालीन असे अनेक दस्तऐवज इथं आहेत. वैदिक गणितावरील जुनी पुस्तकं आणि इंग्रजकालीन गणिताची पुस्तकं हे देखील संस्थेच्या ग्रंथसंग्रहाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. सर विल्यम जोन्स या इंग्रज स्कॉलरचे पुस्तक देखील या संग्रहात आहे. नोट्स ऑन कोल्हापूर हे कोल्हापूरच्या इतिहासावरचं प्रमुख पुस्तक, अण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहिलेलं राजर्षी शाहूंचं चरित्र अशी अनेक महत्त्वाची पुस्तकं इथं आहेत. या सर्व ग्रंथसंपदेचं डिजिटायझेशन करण्याचं काम सध्या सुरू आहे. हे सर्व ग्रंथ ग्रंथालय शास्त्राप्रमाणे टिकवले जातात. यामध्ये ठेवणीसाठी विशिष्ट प्रकारच्या कापडांचा वापर, कपाटांची रचना इत्यादींचा समावेश आहे. यामुळेच दूर दूरवरून लोक ग्रंथांच्या शोधासाठी इथं येतात. या आणि अशा इतर उपक्रमांमुळे करवीर नगर वाचनालय हा कोल्हापूरसाठी एक अमूल्य ठेवा आहे. करवीर नगरच्या पुढील उपक्रमांसाठी बुकिशतर्फे हार्दिक शुभेच्छा. खेड्याकडे चला हे महात्मा गांधींनी खूप वर्षापूर्वी सांगितलं, पण आपण ते कधी लक्षातच घेतलं नाही. आपण शहरात राहणारी शहरी माणसं आणि खेड्यात राहणारी खेड्यातली माणसं, आणि मग सुरू झालं बिझनेस, IT क्षेत्र, नोकरी करणं, पैसा मिळवणं. पण जर का शहर आणि खेड यांचा संगम साधला तर जादू होते. हे मी माझ्या मनाचा अजिबात सांगत नाही आहे. एक माणूस आहे ज्याने हे करून दाखवलं. त्या माणसाचं नाव आहे प्रदीप लोखंडे, पुणे 13, आणि याच नावाचं त्याचं पुस्तक आहे प्रदीप लोखंडे पुणे 13, जे काढलंय मेनका प्रकाशनने. याची टॅगलाईन खूप सुंदर आहे, गोष्ट कोटींची, रुरल मार्केटिंगची. या माणसाने एक अगदी सिंपल गोष्ट केली, फंडू गोष्ट केली. ते म्हणजे यानं प्रत्येक खेड्यात पोस्टकार्ड टाकली 5 लोकांना, आणि त्या पोस्टकार्डावरनं त्याचा सुरू झाला तो बिझनेस. ही गोष्ट आहे 20 वर्षापूर्वीची. गेले 20 वर्ष पोस्टकार्ड हा त्याच्या बिझनेसचा प्रमुख आधार आहे, आणि आज त्याचं साम्राज्य कोट्यवधी रुपयांचं आहे. पोस्ट संपलं, परवा तर तारही बंद झाली, आता पुढं काय होणार असा प्रश्न आपल्याला पडतो. पण जर का ग्रामीण भागाची नस ओळखायची असेल तर पोस्टकार्डच हा खरा मार्ग आहे, हे प्रदीप लोखंडे सर अगदी ठासून सांगतात. त्यांचे हेच सगळे अनुभव त्यांनी आपल्या पुस्तकात मांडले. हे पुस्तक शब्दांकन केले सुमेध वडावाला रिसबूड यांनी. आपल्या मनात खूप गैरसमज असतात. खेडं म्हणजे धूळ, खेडं म्हणजे घाण, आणि खेड्यातल्या लोकांना सुद्धा कधी कधी फॉबिया असतो की अरे शहरात काय जायचं आहे. पण या दोघांचा संगम झाला की खरी मजा येते, आणि ती मजा जर का अनुभवायची असेल, एखाद्या माणसाचं आयुष्य, मग ते पानसेतचा पूर असो, नंतर आलेले असंख्य आघात असोत, त्याच्यानं तो माणूस कसा समोर येतो, एक पॉलिटिकल अनालिस्ट, त्यानंतर एक बिझनेसमन, एक सेल्समन, आणि आता ज्ञानकी वाचनालयामधून एक मोठा समाजसेवक. असंख्य गावात त्यांचं नेटवर्क पसरलंय, आणि आज प्रदीप लोखंडे पुणे 13 एवढंच लिहिलं की जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून लिहिलेलं पत्र त्यांना 100% पोचतं. ही एक वेगळी जादू आहे, ही एक भन्नाट स्टोरी आहे, आणि ती प्रत्येकानं वाचावी अशीच आहे. म्हणूनच एक मस्ट रीड बुक, प्रदीप लोखंडे पुणे 13.